श्रोते हो नमस्ते. आपल्या सर्वांना शुभ दिवस. श्रोते हो, जीवनाचा प्रवास करत असताना वाईट दिवस हे तात्पुरते येत असतात. ते आयुष्यभर कधीच राहत नाहीत. जेव्हा वाईट दिवस येतात ना, तेव्हा काहीच करायची इच्छा होत नाही. पूर्ण दिवस तणावात जातो. सगळेच प्रश्न एकाच वेळी समोर येतात. वाटतं का माझ्या बरोबरच असं होतंय. तेव्हा मन चिडचिड करतं, राग येतो आणि तो न कळत आपल्या माणसांवर सुद्धा निघतो. पण श्रोते हो, हे दिवस सुद्धा जात असतात. त्यांना थांबवता येत नाही, पण त्यातूनच स्वतःला सावरता येतं. कधी कोणी आपल्या सोबत असतं, कधी नसतं, पण शेवटी स्वतःलाच आधार द्यावा लागतो. कारण श्रोते हो, आयुष्य सुंदर आहे, फक्त काही दिवस कठीण असतात. म्हणून लक्षात ठेवा, वाईट दिवस असतात, आयुष्य नाही. बघा पडतंय का? नक्की विचार करूया. चला, आजही आपल्यासाठी सुंदर विचारांची ही शिदोरी, ही मालिका अशीच पुढे घेऊन आलोय. चला करूया सुरुवात सुंदर विचारांना, सुंदर सुविचारांना. हातातून निसटलेल्या सुखदुःखाच्या अनेक गोष्टींसाठी हळहळण्यापेक्षा समोर असलेलं भविष्य, आपलं आयुष्य हे भरभरून जगायला पाहिजे. कधीही कुणाच्या मनाशी खेळू नका. त्या दुखावलेल्या मनाच्या आसवांचं ओझ तुम्ही नाही सहन करू शकत. खूप कमी माणसं असतात जे तुमचं ऐकून घेतात, तुम्हाला समजूनही घेतात, समजूनही सांगतात. तीच हक्काची तुमची माणसं असतात. भावना महत्वाच्या असतात. ज्याला त्या समजतात, तो समोरच्याला कधीच दुखावत नसतो. वेळेचं बंधन आणि सातत्य जपणारी माणसं जीवनाच्या प्रवासात प्रगतीच्या शिखरावर सर्वात आधी पोहोचतात. कितीही मोठं संकट आलं तरी त्या संकटांना तोंड देऊन आपलं अस्तित्व टिकवणं म्हणजे आयुष्य. नदी पात्राच्या प्रत्येक वळणावर बाजूचा किनारा खचत असतो, तरीही अनेक वळणं घेत नदी समुद्राला मिळत असते. आयुष्यात अशी मनोबल खचवणारी अनेक वळणं येत असतात. त्या प्रत्येक अनुभवातून शिकून जो खचत्या मनाला सावरू शकतो, तो स्वप्नपूर्ती करू शकतो. ध्यास, निष्ठा, सातत्य आणि भक्ती असेल तर भगवंताची प्राप्ती नक्की होते. माणसाला एखाद्या गोष्टीची किंमत ही दोनदा समजते, ती मिळण्यापूर्वी आणि गमावल्यानंतर. माणसाची खरी ओळख त्याच्या अंतःकरणाच्या नम्रतेनं होते. चांगल्या गोष्टी कोणालाही जास्त वेळ सांगत बसू नका, कारण एका विशिष्ट वेळेनंतर तुमची चांगली गोष्ट ही फक्त बडबड समजली जाते. विरोधक निर्माण होण्यासाठी मारामारी करायला लागत नाही. तुम्ही चांगले काम करायला लागला की आपोआपच विरोधक निर्माण होतात आणि चांगलं काम करणाऱ्याचं कर्तृत्व हे दिसत नाही किंवा ते सहनही होत नाही. आणि मग फक्त एकच लक्ष असतं की हा कुठं कसा अडकतोय, याच्याकडे जास्त लक्ष द्यायला सुरुवात होते. काय चुकलं हे शोधणारे पुढं जातात आणि कुणाचं चुकलं हे शोधणारे तिथंच राहतात. आयुष्यात सगळं काही विकत घेता येतं, पण कुणाचं मन आणि कुणाच्या भावना कुणीच विकत घेऊ शकत नाही. घर किती किमतीचं आहे यापेक्षा घरातील माणसं परस्परांना किती किंमत देतात हे महत्वाचं असतं. गाडी किती किमतीची आहे यापेक्षा त्यात बसणाऱ्या मालकाच्या व्यक्तिमत्वाची किती किंमत आहे हे महत्वाचं असतं. आपलं वैभव किती मोलाचं आहे यापेक्षा आपलं मन किती तोलाचं आहे हे महत्वाचं असतं.
कोणतंही कर्म करा, पण एक गोष्ट लक्षात ठेवा, परमेश्वर नेहमी ऑनलाईन असतो. इमानदारीनं कमावणाऱ्याचं घर हे नेहमीच कर्जामध्ये डुबलेलं असतं. मोठी उडी मारून पडण्यापेक्षा हळू टाकलेली पावलं ही नेहमी तुम्हाला तुमच्या ध्येयापर्यंत पोहोचवतात. सर्वात सुंदर कला ही स्वतःचं दुःख लपवणं. मन भरलं आणि गरज भागली की लोक नातं निभवायला कंटाळा करतात. जिथं जीव अडकलेला असतो तिथं इतर कुणाचाही मोह होत नसतो. संकटातूनच संधीचा जन्म होत असतो. आयुष्यातील प्रत्येक संकट ही एक नवीन शिकवण असते, जी आपल्याला अधिक मजबूत बनवते. सगळ्याच गोष्टी फायद्यासाठी करायच्या नसतात. काही माणुसकीच्या नात्यासाठी, तर काही स्वतःच्या आनंदासाठी. आरामात राहायचं, कारण दुनिया नावं ठेवण्यासाठीच असते. कारण चांगलं राहिलं तरी नावच ठेवतात, आणि वाईट राहिलं तरी नावच ठेवतात. परिस्थितीचे चटके बसायला सुरुवात झाली की तत्वज्ञानाची नशा आपोआप उतरते. चांगल्या लोकांची परीक्षा घेण्याचा प्रयत्न करू नका. ती पाऱ्यासारखी असतात. तुम्ही जेव्हा त्यांना दुखावता तेव्हा ती मोडत नाही, पण नंतर तुमच्या आयुष्यातून शांततेत निघून जातात. वडिलांचं कष्ट हे जर डोळ्यासमोर असेल तर कोणत्याही प्रेरणादायी विचारांची गरज ही पडत नसते. पात्रता नसलेली लोक ज्या वेळेस आपल्यावर निंदा करतात तेव्हा हताश होऊ नका. तुकोबाराय म्हणतात, ढेकणाशी बाज खरं, उतार चढ केवढे. ढेकणाला पलंगच आपल्या किल्ल्याप्रमाणे वाटत असतो. दिवसभर तो त्यातच चढ उतार करण्यात मग्न असतोय. अशा ढेकणाप्रमाणे आयुष्य जगणाऱ्या सडक्या बुद्धीच्या लोकांकडे जास्त लक्ष देऊ नका. वादळाचं अस्तित्व हे किती भयानक असतं. येण्या अगोदर एखादं पान देखील हलत नाही, आणि आल्यावर पान देखील शिल्लक राहत नाही. मग ते निसर्गातलं असो किंवा मनातलं.